तर शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या फ्रेंड्स युनियन फॉर जॉइनिंग लाईव्स अर्थात फ्युअल या स्वयंसेवी संस्थेची नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे। या निमित्तानं घंटानाद समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हजेरी लावली। याशिवाय विविध भागधारक, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि भागीदारही उपस्थित होते। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आणि शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण तसंच डिजिटल कौशल्य आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे। विशेषतः मुलींना आणि पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। फ्युअल संस्थेनं सोशल स्टॉक एक्सचेंजद्वारे निधी उभारण्याची घोषणा देखील केली आहे। या निधीतून गरजू मुली आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार असून सामाजिक निधीचा वापर अधिक पारदर्शक आणि जबाबदारीने केला जाणार आहे। सोशल स्टॉक एक्सचेंजवर असे प्रोजेक्ट सिलेक्ट होतात की ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते ट्रान्सपरंटली सगळ्यांना सांगायचं आहे। म्हणून यातनं आपण 40 मुलींना शिक्षण देत आहोत, ज्या शिक्षणामधनं त्यांना ग्रामीण भागातनं अशा सगळ्या मुली आपण शोधल्या आहेत आणि रिटेल इन्व्हेस्टर्सनी यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून यांचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे। असा पहिला आपला इश्यू आपण सुरू केला आहे आणि तो NSEवर लिस्ट केला आहे। तसेच महाराष्ट्र शासनाने आपल्याला कॅबिनेट अप्रूव्हल देऊन स्किलटेक युनिव्हर्सिटी फ्युअल याची परवानगी दिली आहे। त्या माध्यमातून आपण येत्या 5 वर्षामध्ये 20,000 मुलांना कौशल्य आणि डिग्रीज देण्याचं काम करणार आहोत।